नमस्कार अमरावती. स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पीक पेरा नोंदवावा असेही त्यांनी सांगितले. माती आणि पाण्याचे संवर्धन करण्याची गरज असून भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याचे आवाहनही दादा भुसे यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शासनाच्या योजना आणि उपक्रमांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या महान आत्म्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, त्या सर्व महानुभावांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या कष्टातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अधिक रुंदीगत करणं, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करणं, आपल्या भारताला महासत्ता बनवणं, हे जे काही आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे त्यासाठी आपण सर्वजण काम करूया. आजच्या दिवशी काही चांगले संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शिक्षणाच्या संदर्भातले आहेत, पाणी वाचवा, माती वाचवा या संदर्भातले आहेत, नशामुक्तीपासून दूर राहा या संदर्भातले आहेत, शिक्षणाच्या संदर्भातले आहेत. हे सर्व संकल्प पुढे नेण्याचं काम आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया.